तर नमस्कार मंडळी, तुमचं नाना आणि आपल्या एका नवीन अशा व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मंडळी आता सकाळी वाजलेत करेक्ट 7 म्हणजे 7:58 झालेत. सो आज आमका जाऊचा फिराक धबधब्याक राजापुराक मित्रांनी ठरवलं नाही. या थैलो एक धबधबो. सो मला काय माहीत नाही थैला अजून धबधबो खाया काय वगैरे. तर आता आपण निघालो. मी बॅग वगैरे घेतले कारण की सगळ्यांचेच कपडे माझ्या बॅगमध्ये नव्हते. म्हणजे अंगो बिंगो करतलो थैले आणि निघाले सकाळी. असं काहीतरी क्लायमेट आजचं आणि पाऊस बारीक बारीक पडता. सगळ्यांनी शेती वगैरे लावून वगैरे झाली या. आणि आता थोड्या दिवसात गणपती पण येतील. लवकर तशी मनाकडे एक्साइट होतं कधी गणपती घराकडे येते अशा. आणि आता आम्ही जातो. आम्ही 4 व्हीलरने जाणार होतो ॲक्च्युली. पण विषय असा की सगळे मित्र म्हणाले काय दरवेळेस 4 व्हीलरने जायचं म्हणून यावेळेस आमच्या मित्राची आमचीच टेम्पो मित्राची ते म्हणाले टेम्पोन जाऊया. नवीनच टेम्पो तर ताडपत्री कुठेतरी मारलेली या. मस्त एन्जॉय करतो. जेवण थैत बनवणे जेव वगैरे. बाय. आता आपण भेटूया डायरेक्ट. आपले मित्रमंडळी सगळे एकत्र आल्यावर भेटू डायरेक्ट. तेव्हा तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करीन परत. तर तुम्ही आपल्या चॅनलवर जो कोणी नवीन असाल त्यांना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा. फायनली पोचले आता अमोलच्या दुकानावर. बिकॉज आता हे सगळे दाबणार होते तर अमोल आतमध्येच बसलो. आणि आता बघूया की प्रवास कसा होता. रातभराला होता म्हणजे आहे ना मॅक्सिमम 3 तास तरी हवेच होते. हे तुमका सांगते काय कसं काय जाऊचं आता 50. आणि आमचे ड्रायव्हर ऑलराऊंडर ड्रायव्हर मनोज पवार, अमोल गावडे आपले परफेक्ट नियोजन. आणि वहिनी आमका वहिनी सोडलेला ना तिच्या घोवाक. बिकॉज एका काही पाठीत नाही. आणि आधीच सांगितलं एका गाडी चालू द्यायची नाही असं कालच मागा चेतवणी दिलेली. असा एका गाडी द्यायची नाही अजिबात. मी बाजूक बसणार आहे आणि तुझ्या गाईज ब्रो. सो मंडळी फायनली आम्ही निघालो आणि म्हणलो ड्रायव्हिंग करून बसलो. ऑलराऊंडर माणूस आणि आपलो अमोलबाई. सो निघालो. बोला गणपती बाप्पा मोरया असं आमचा प्रवास सुरू होता. आता बघूया किती वाजता आपण काही पोहोचतो राजापुरात. आणि आमची गँग पाठीमागे. तर मंडळी आता गावातून बाहेर गेलो. हायवे गेला मुंबई गोवा हायवे. आपलं सरळ गेलो डायरेक्ट गोव्यात. निघून रोड गेलो सरळ मुंबई. आता आमका हायसून जाऊचा आता कसाल बाजार भेटेत कारण आमका थोडं सामान घेऊचा. तर घेतलो आणि जातलो सरळ. आणि आम्ही जाता होतो राजापुरात. तो सवतकडा वॉटरफॉलला जातलो म्हणजे धबधब्यात. तर तुम्ही आपलं ब्लॉग बघित राहा. तुमका समजा त्याने इन्फॉर्मेशन पण राहिली. तुमका भरपूर काय देईन. ॲड्रेस पण तुमका देतलं आहे. तुमका जाता तर तुम्ही पण जावा. तर 8:58 वाजले आहेत आणि आता आम्ही 2 नाक्यावर पोहोचलो ओसरगावच्या. आणि अमोलबाई आपलं परफेक्ट नियोजन म्हणजे धबधब्यात जाऊचं नियोजन त्यांनाच केलं ना सगळा. आणि ते टोल नाक्यावर पोहोचलो. ट्रॅफिकवाले तर कोण दिसत नाही आहेत आज. फॉर्च्युनर बघा. तर आता मी काय जास्त रोडचं काय शूट करूच नाही आणि बघणार काय नाही. फक्त जाताना कणकवलीची गडणी दाखवलेलं तुमका कारण की तिकडं पाणी किती आता आपण बघूया आपण. आणि किती तासात आहे पोचतो राजापुरात तो पण तुमका दाखवते. आणि गँग आमची पाठी बसली. पत्ते बित्ते खेळतात जोरदार. आणि आम्ही एक आमका कणकवलीत पोहोचायच्या अगोदर मारणारा पाऊस लागता मंडळी बघू शकतात. वायपर सतत चालू आहेत. आणि हे आता चालू राहू तुला पाऊस मारणारा पाऊस लागता. आणि हे बघा साईड त्यांना नाही मध्ये मध्ये चालवता खायची गाडी आहे आपल्याकडची पासिंग. हे असं लागतं मारणारा पाऊस. तर जसं की मंडळी तुमका स्टार्टिंगमध्ये बोललेलं आहे की कणकवलीची गडण्याचं दाखवलेलं आहे. पण मी तेव्हा विसरलेलं आहे. म्हटलं आता जाता शूट करूया. ही असं कणकवलीची गडनदी. तर मंडळी आता आम्ही थांबलो. काय खारेपाटण अगोदर थोडा अगोदर थांबलो. आधी सृष्टी देवीचं मंदिर असा. आणि जेवढे पण आम्ही लक्झरी ड्रायव्हर किंवा जेवढे पण ड्रायव्हर आहेत किंवा ज्यांना माहीत आहे की येणं जातात आम्ही या देवीच्या पाया पडणारे थांबतोच. आणि हे पाया पडून खूप बरंच प्रसन्न पण वाटतं. आणि ढोरा वगैरे जातात. आणि
आणि म्हणलो ड्रायव्हर असा स्वतःची पण गाडी डंपर वगैरे आहेत, सो तो पण पाय वगैरे पडता आमका काय माहीत आहे सगळं. आणि आमका पण माहीत, मी पण आता पाय पडतो, मी आंघोळ नाही करू पण आमसूनच पाय पडतो. आणि आमची गँग तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलो. वाजले किती आता 10 वाजले असतील. आणि हा येऊन पोहोचलं मेन रोडवर आला लेफ्ट मारूचा. मुंबई गोवा हायवेसून तुम्ही इलास की मुंबईच्या दिशेत जाताना लेफ्ट साईडला जा आणि तुमचं दिसतं नावावर बाहेरच. आणि गाडी पण आम्ही काय जास्त पावलं नाही, आरमध्ये दिला. तो बघू आता त्या गेल्यानंतर कसं काय वॉटरफॉल वगैरे. आणि हायचा क्लायमेट पण जरा भारी वाटता. आणि फॉर आमचे बघा कसे घुमाटतात पाठीमागे. फायनली इथं गाड्या लागलेल्या आहेत आणि मनोज भाई आपल्याला सुखरूप इथे पोहोचवलेलं आहे. आणि फायनली बघा गाड्या भरपूर अशा लागलेल्या आहेत. आणि सवतकडे वॉटरफॉल पण इथेच आहे रिवर्स घालाय. आणि आता अशी रिवर्स घालू आहे म्हणल्याकडे. तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलो सवतकडे वॉटरफॉल. आणि हे इन्फॉर्मेशन बोर्ड हा, तर मिनिट बघा आणि लक्षपूर्वक हायला. नंतर आपलं जीव सांभाळूनच काय करा, बिकॉज आवाज बाप आपल्या घराकडे वाट बघत असतात, त्याची पण विचार करा, दक्षता घ्यावा. तो असं काहीतरी हा धबधबो. आणि इथून तर लय भारी वाटता, फक्त पाण्याचा फोर्स जरा जास्त मला वाटतं. आणि आयलो असं व्ह्यू असं काहीतरी गाडी बिडी लावून नाही, पार्किंग स्पेस आहे बऱ्यापैकी. आणि हायसून माका वाटतं जाऊ एंट्री आपण जातलो पण आपले बरेच मित्र आहेत. आणि असं काहीतरी दिसतं वॉटरफॉल. तर आपल्या खाली जाऊचा, तर बघूया कसं काय जाऊचा वगैरे. आणि आमची गँग मंडळी तिथे गाडी पार्क केली आणि इथून असं चालत जायचं. आणि इथून असा रस्ता आहे छोटासा जायला. आणि आपलं मनोज भाई ते हळू यायचं जरा इथून, कणका रस्ता जरा डेंजर आहे आपला. आणि इथून असं खाली उतरून जायचं आपल्याला. तर असं बांधलंय बघा इकडच्या ग्रामस्थ लोकांनी, म्हणजे कोण त्या साईडला पडू नये, तोल जाऊ नये वगैरे. तर मंडळ एक एक पायरी हळूहळू उतरायचं आपल्या, बिकॉज लय बुबुळीत असा. तर आम्ही तर नीट उतरतो आणि असं काहीतरी खाली जाऊचं आपल्या. आणि ही आपली गँग सगळी पाठसून येतात. पाण्या तर मंडळी असं काहीतरी व्ह्यू. आणि आम्ही एवढ्या वरसून खाली इलाव चलत तर इलाव खरे, पण हालच फुल टाईट आहे, कारण का एक एक पाऊल नीट ठेवचं लागतं. आणि असं सवतकडा वॉटरफॉल. तर मंडळी फायनली आम्ही पोहोचलो सवतकडा वॉटरफॉलला. भाऊ कसं वाटतं? 5 मिनिटाचं ट्रेकिंग करून जबरदस्त. डेंजर आहे, डेंजर पण एक नंबर आहे. पैसा वसूलचं काम आहे, फक्त सांभाळ देऊचा बस. पाणी असं काहीतरी धबधबा मंडळी. आणि नीट येऊचा आपल्या. कसलं वाटतं खतरनाक. हवे. आणि असं काहीतरी सवतकडा वॉटरफॉलला एक नंबर आहे, एक नंबर. तर मंडळी फायनली वॉटरफॉलला गेलं. जबरदस्त धबधबा, खतरनाक वाटतं ना. हे उभे पुढे व्हिडिओ काढूया पटकन. तर मंडळी फायनली एवढे पैसे खर्च करून गेले तर काहीतरी परिणाम झालो नाही. एक नंबर धबधबा, जाम भारी वाटतं. आणि आमचे गँग. तर मंडळी विषय असा की खूप खाली जाताना वाटत नाही, पण येताना पाय बी भरले, श्वास पण दम पण लागलो. पण खाली जरा रिस्की आहे म्हणून मोबाईलवर ठेवू गेले मी, बिकॉज खाली नाही लय बुळबुळीत आणि पब्लिक पण भरपूर खाली. शूट करू गाल नाही, पाणी भरपूर अंगावर उडा होता. म्हटलं उगाच मोबाईलचे वांदे नको करूया, बरं आपलं काय शूट बीट वगैरे करूचा. चप्पल वगैरे घालतोय, चप्पल पण उलट टोचत होता. तर ब्लॉग काही असं काढू गावाचं नाही, बट एक नंबर वॉटरफॉल आला. तुमका पण आवडत एकदा तर नक्कीच यावा. आणि भरपूर असे पर्यटन येतात आहे फिरायला, जास्त रत्नागिरीवाले येतात. तर फायनली मंडळी आम्ही नानूवर इलो. खालून वर चढायचा म्हणजे हिरभर फाटता हो, पाय बी सगळे भरले आहेत. त्यामुळे मी काय परत गेलो नाही, अमोल पण काय परत गेलो नाही. पण भाई तुझा एक्सपिरियन्स कसं वाटतं? तुझा कसा होता? एक नंबर धबधबा. यायचा तर इथेच एक नंबर आहे, फक्त खाली जायला यायला थोडा प्रॉब्लेम आहे. हा, जायला यायला खरं प्रॉब्लेमच आहे, त्यामुळे रिक्स घेऊ नका. जर वयस्कर माणूस त्यांना तर प्लीज आणूच नका, कारण का त्यांचं पण मन करायला खाली जायचं, पण काय रस्ता नीट नाही प्रॉपर, त्यामुळे तुम्ही पण खाली नेऊ नका असा विषय. आणि आता आम्ही जेवतलो वगैरे, बाकीचे गेलेत खाली.
त्यांना सांगलं तुम्ही खाईत राहा, आम्ही काय आता झपात नाही काय वर येऊ खाली येऊ. तर ब्लॉग तुमका आवडला असत लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आता वाईट जरा टेस्ट करून बघतो की कसा झाला अमोल आणि मी आम्ही टेस्ट करून बघतो. आणि दुसरी गोष्ट वडापाव पण होते, तो वडापाव पण वाईट जरा खातो, बघूया कसं दिसतं काय दिसतं रस्ता, बघूया कसं दिसतं टमाटर. एक नंबर आलेलो रस्ता, पण जेवताना बघूया कसं लागतं तो. तर हे देवगडचे तुम्ही खायले संदीप देवळेकर गिरी आहे. तर आमच्याशी ओळख झालेली आहे फ्रेंडशिपमध्ये. त्यांनी आमका एवढा खाऊ दिला नाही मटन मसाला हो. आणि अमोल भाई 2 शब्द यांच्याबद्दल काय बोलू शकता काय तुम्ही बाबा? धन्यवाद देऊ शकतो आम्ही. हा, धन्यवाद देऊ शकतो आम्ही. आणि एवढा भरपूर जरा खाना दिला नाही आमका. चला तर मंडळी फायनली असं आमचं भात, जिरा राईस आणि हा चिकन येता. हा हायवेच्या बाजूला थांबलाव, आता हईच जेवतलाव, धबधब्यापासून बाहेर येलो. आणि जरा रिस्की होतो थोडंसं, म्हणजे चांगला धबधबा भारी होतो, बट त्या उतरताना जरा प्रॉब्लेम व्हायचो. आणि वयस्कर माणूस फक्त चढाक पण झ्यापाचं नाही, दम भरतो, जसं माका भरायचो, माका दम लगेच लागायचं. आणि आपलं म्हणलो आणि हाच ब्लॉग एंड करतो जेवतो वगैरे. ब्लॉग तुमचा आवडला तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. बाय.